नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग अनवरच्या नवीन लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. इंट्रो अगोदर ऐकून घ्या, नंतर पुढे जा. व्हिडिओ एवढा महत्त्वाचा आहे की तुम्हाला एक वाक्य व्यवस्थित समजून ऐकावं लागेल. पळवत बघितला फायदा होणार नाही, अर्धवट समजेल, चुकीची माहिती घ्याल. हा व्हिडिओ म्हणजे तुमच्यासाठी ज्ञानाची आणि सोन्याची खाण असल्यासारखं आहे. फक्त तुम्हाला त्यातून माहिती घेता आली पाहिजे. असा कंटेंट तुम्हाला कुठेही फ्रीमध्ये मिळणार नाही. जे काही शिकायला मिळते, नोट्स काढून जर घेतल्या तर तुमच्या ट्रेडिंगमध्ये तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. विचार करण्याची पद्धत माझी कशी आहे आणि ट्रेडिंग करण्यासाठी टेक्निकल जास्त गरजेचं आहे की सायकोलॉजी जास्त गरजेची आहे का मॅनेजमेंट जास्त गरजेचं आहे, व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, त्याच्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुम्हाला अजून असे व्हिडिओ मी आणत जाईल. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. वेलकम टू द न्यू लाईव्ह क्लास. प्री मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला आज दुपारी मिळेल. आज आहे निफ्टीची एक्सपायरी आणि आज आपण ऑप्शन्स ट्रेड करण्यासाठी काही चान्स मिळतोय काही बघूया. 25,900 ला आता निफ्टी आहे आणि 25,900चा कॉल ऑप्शन आजच्या तारखेचा जो की 42 रुपयांना, म्हणजे 42 रुपये त्याच्यामध्ये टाइम व्हॅल्यू आहे. म्हणजे ही टाइम व्हॅल्यू जास्त आहे. एका तासाला ऑलमोस्ट 7 रुपये थीटा या ठिकाणी होण्याची पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, बघूया. आपण 2 दिवस इक्विटीमध्ये ट्रेड केला. 1:3, 1:2 2 दिवस टार्गेट्स कंप्लीट केले. आज आपण जास्त करून निफ्टीमध्ये ट्राय करू, ऑप्शन्समध्ये ट्राय करू ट्रेड करण्याचा. आणि जर मिळाला तरच घेणार आहे आपण, जबरदस्ती नाही. पण हा जो एरिया मी ड्रॉ केलाय तो निफ्टीचा लॉंग एरिया आहे. लॉंग एंट्री करण्यासाठी मी प्लान बनवलेला आहे. त्या ठिकाणी आपण कॉल बाय करू किंवा पुट सेल करू, बघूया दोन्हीपैकी काय करता येते आपल्याला. 25,900चा पुट 43 रुपयांना. ओके, म्हणजे ऑप्शन्स ट्रेडिंग करून जास्त काय आज आपल्याला असा मोठा बेनिफिट तर होण्याचा दिसत नाही. ऑप्शन सेलिंग करून, ऑप्शन बाईंग करून होऊ शकतो जर मुवमेंट आली तर. पण ऑप्शन सेलिंग, कारण ऑलरेडी प्रीमियम जर 40-50च्या खाली गेलेत तर, आणि अजून दिवस सुरू होतोय, तर प्रीमियम ऑलरेडी बऱ्यापैकी चीप झालेले आहेत. 70-80 रुपयांच्या आसपास प्रीमियम भेटला पाहिजे सेल करायला, तेव्हा जाऊन ठीकठाक प्रॉफिट होतो. कारण की आपण सेल करणार त्यानंतर प्रीमियम पडला पण पाहिजे. आता आज मी निफ्टीला बाजूला काढलाय कारण की ही शॉर्ट कव्हरिंगची लेवल आणि ही लॉंगची लेवल, या ठिकाणी निफ्टीला लॉंग करायचं आहे, हे नियोजन आहे. तर ही लेवल आहे, या लेवलची लिक्विडिटी घ्यायला मार्केट येतंय. आलं लिक्विडिटी घ्यायला, लिक्विडिटी घेऊ द्या. बुलिश कॅन्डल बनली, आपण एंट्री करू. टीव्हीएस मोटर्समध्ये ही जी लेवल आखलेली आहे मी एका दिवसाच्या 1 डे टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर ही एक लॉंग अनवाइंडिंगची लेवल आहे, लॉंग अनवाइंडिंग. आणि काल लॉंग अनवाइंडिंगची लेवल ब्रेकडाऊन झाली. ह्याच्या खाली कॅन्डल पहा क्लोज होत नव्हती, या पॉईंटच्या खाली बरेच दिवस झाली कॅन्डल काल क्लोज खाली. तर ती लॉंग अनवाइंडिंगची लेवल या ठिकाणी ऍक्टिव्हेट झाली, म्हणजे आता फॉल येऊ शकतो थोडा. तर या एरियामध्ये आपण जरा प्लान बनवू. प्लान असा असेल की टीव्हीएस मोटरमध्ये पहिली गोष्ट या ठिकाणी बुलिश ट्रेड आपण घेऊ शकतो इथपर्यंत टार्गेटला, आणि परत म्हणजे थोडक्यात इथं सेकंड पुलबॅकला शॉर्ट ट्रेड घेऊ शकतो आपण, आणि इथं पण सेकंड पुलबॅकला ट्रेड घेऊ शकतो दोन्हीकडे. कारण की मार्केट पडले बॉटमला डाऊन ट्रेंडमध्ये, आता लॉंग अनवाइंडिंग होणार आहे. पण इथूनच मार्केट सरळ खाली पडलं असं नाही, आपण ब्रेकडाऊनला ट्रेड कसे करतो एवढे सोपे नाही. मार्केट अगोदर वरती जातं, ह्या ब्रेकडाऊनला ज्यांनी सेल केले त्यांचे स्टॉप लॉस घेणार आणि मग रिव्हर्स होणार. या ठिकाणी सेकंड पुलबॅक दिसेल सेलिंगसाठी. आणि जर इथं बुलिश काय दिसलं तर बघू, इथं बुलिश काय दिसलं तर कन्फर्मेशन कमी आहेत, मी घेईल ट्रेड. पण जर इथं दिसलं तर हा ट्रेड जास्त कन्फर्मेशनने घेण्याची तयारी आहे, मिळाला तर. आयशर मोटरमध्ये सेम लॉंग अनवाइंडिंगची लेवल क्रिएट झालेली होती, पण डायरेक्टच ब्रेकडाऊन झाला पहिल्याच कॅन्डलला. एवढ्या फास्ट एक्झिक्युशन आपण काही करत नाही. आणि बरोबर परत जसं आपण काल परवा SBI आयशर मोटर ह्याच्यामध्ये ट्रेड केला, तसं परत पण काल आयशर मोटर आला टॉपला, इन्व्हर्टेड हॅमर बनली, सेकंड पुल बॅक बनला, कॅन्डल स्टिक्स पॅटर्न बनली, ट्रॅप बनला, कॅन्डल स्ट्रेंथ बनली, सगळं बनलं. इथे एंट्री, इथे एक्झिट, इझी. आता आज पण बघू आता काय होतं. आपण आयशर मोटरमध्ये ही लेवल होती शॉर्ट सेलिंगची, पण परफेक्ट लेवल अजून बनलेली नाही. ओके, आणि ICICI बँक सपोर्टवरती आहे आणि विप्रो पण सपोर्टवरती आहे. आता ह्या दोघांमध्ये पण लगेचच ट्रेड भेटू शकतो आपल्याला. निफ्टी तर आहेच, पण ICICI बँक आणि विप्रो. मग विप्रो बघितला
तर तो निगेटिव्ह आहे. ICICI बँक बघितला तर तो पण ब्रेक इव्हनच आहे. पण बँकांमध्ये ICICI बँक जरा बाकीच्यांपेक्षा कमी बिअरिश आहे आणि विप्रोचं पण तसंच आहे. ठीक आहे, मग दोघं हे आहेत आपल्याला ट्रेड करण्यासाठी, ICICI आणि विप्रो. दोघांमध्ये बुलिश ट्रेड आपण करू शकतो. मग दोघांमध्ये कुठं करायचा? चेक करू आपण कुठं करता येईल. आता याच्यामध्ये प्राइस ॲक्शन बघावे लागेल. ICICI बँक आणि विप्रोमध्ये दोघांमध्ये कुठं बेटर बनते. सगळं IT सेक्टर बिअरिश आहे, स्लाइटली बिअरिश आहे, बँकिंग मिक्स आहे. बाकी सगळे सेक्टर मिक्स, नॉट बिअरिश, नो बुलिश. लिक्विडिटी घेतली विप्रोने आणि बुलिश कॅन्डल बनवतोय. पण एवढी घाई नाही करणार मी तरी पर्सनली आत्ता, कारण की हे पहा, इथं पण ट्रेड घेऊ शकतो आपण घ्यायचा म्हणजे, पण पहिल्या कॅन्डलला घाई करायची गरज नाही एवढी. लिक्विडिटी जरी घेतली असेल, परत होऊ दे सेकंड पुल बॅक, मग करू. कारण की सुपर सेटअपच बनला पाहिजे, स्नायपर शॉर्ट एंट्री झाली पाहिजे आपली. जाऊ दे, गेल्यावरती द्या सोडून, अजून थोडं प्रॉपर बनवू द्या, येऊ द्या खाली, ह्या कॅन्डलची पण लिक्विडिटी घेऊ द्या, मग बघू. तोपर्यंत आपण ICICI बँकेमध्ये करू शकतो का ह्याचा प्लान बनवू. ICICI बँकेमध्ये पण 100% करू शकतो सेम प्लान, ह्याची लिक्विडिटी घेतल्यानंतर. आता आलेच एवढ्या खाली तर करू द्या. इथं पण करू शकतो आपण, कारण की ऑलरेडी मार्केटने एक सपोर्ट लेवलला रिस्पेक्ट केलंय, बुलिश कॅन्डल बनली आहे, पण परत खूप घाई होती ही पहिल्याच कॅन्डलला एंट्री, म्हणून थांबतोय आपण. आणि बाकी मग आपण निफ्टीमध्ये आज नियोजन करणारच आहे. निफ्टीमध्ये जर या ठिकाणी बुलिश कॅन्डल बनली तर बघू. हे जे बिअरिश प्रेशर दिसतंय, दिसू द्या, काय फरक नाही पडत. बुलिश कन्फर्मेशन दिसली की आपण लॉंग एंट्री करू शकतो निफ्टीमध्ये. आणि निफ्टी लिक्विडिटी पण घ्यायला आले. ह्या झोनची निफ्टी लिक्विडिटी म्हणजेच ह्या झोनला पण ट्रॅप करेल, ह्या झोनच्या पण खाली येईल. आणि हा एक डिमांड एरिया आहे पहा, कितीही मोठी रेड कॅन्डल म्हणू द्या, निफ्टीमध्ये हा एक स्ट्रॉंग सपोर्ट एरिया आहे, डिमांड एरिया आहे. निफ्टी इथं बुलिश होणार, थोडाफार होणार. नाही झाला, सरळ खाली पडला तर तो खूपच जास्त बिअरिश आहे असं आपण म्हणू शकतो, आणि मग आपण बुलिश साईडला ट्रेड करणारच नाही. पण आत्ता सध्या तरी निफ्टीमध्ये बुलिश प्रेशर येऊ शकतं म्हणतो मी. येणार आहे, नाही येणार आपल्याला माहित नाही. आपण या ठिकाणी लॉंगचा प्लान करायचा. मग 25,900चा कॉल ऑप्शन आपण बाय करायचा. परफेक्ट 30 रुपयांना आलाय. आता किती पडणार आहे पडून पडून? मग आपण याला जर बाय करायला गेलो तर हा 30 रुपयांना आहे. आपण 20 रुपयांचा अंदाजे स्टॉप लॉस जर ठेवला 20 रुपयांचा, तर 8 रुपयांचा स्टॉप लॉस होतोय. म्हणजे जवळपास एका लॉटला 500 रुपये. आपल्याला जर रिस्क घ्यायची आहे तर 2 लॉट आपण घेऊ शकतो. आणि या ठिकाणी आपण फॉर एक्झाम्पल आता इथे मी 2 लॉट ऍड करतो, 1000 रुपयांची रिस्क. 2 लॉट बाय केले. का बाय केले? कन्फर्मेशन काय आहे? नथिंग. आता आपण सगळ्यात महत्वाचं निफ्टीमध्ये ट्रेड घेतलाय. या ट्रेडमध्ये एकच पॉझिटिव्ह बाजू आहे आपली, की आपण 30 रुपयांना खरेदी केलेला आहे. कुठे घेतली आपण एंट्री निफ्टीमध्ये? विदाऊट एनी कॅन्डलस्टिक्स पॅटर्न, विदाऊट एनी कन्फर्मेशन. जस्ट तुम्हाला मी शिकवतोय, अनुभव घेतोय म्हणून. कन्फर्मेशन बनल्यानंतर एंट्री कन्फर्म होईल. आता अशा ठिकाणी आपण जर एंट्री करतोय, आता ही फॉर एक्झाम्पल मध्ये आधी एंट्री केली आपण, ना याच्यामध्ये कॅन्डल आहे ना बाकी कन्फर्मेशन्स आहेत. मग इथं कॅन्डलच नाही तर स्टॉप लॉस कुठे ठेवणार? जर कधी तुम्ही अशी मध्ये आधी एंट्री केली तर स्टॉप लॉस अंदाजे ठेवायला लागतो किंवा त्याच्या अगोदरच्या कॅन्डल्सला ठेवायला लागतो. आता ह्याच्या अगोदर पण कुठली कॅन्डल नाहीये इथं स्टॉप लॉस ठेवायला, तर आपण अंदाजे ठेवूया. दुसरा पॉइंट, इथं एंट्री करण्याचं कारण, आता हा तर रिस्की ट्रेड झाला, पण 30 रुपयांना प्रीमियम आहे, 30 रुपयांना. आणि स्ट्राईक प्राइस कुठली आहे? 900ची. म्हणजे कुठे गेलं निफ्टी? इथे. ही वाली स्ट्राईक प्राइस आहे 25,900ची. ह्याच्यावरती मार्केट राहिलं पाहिजे. 25,900चा कॉल आपण निवडतोय. मार्केट 25,900च्या आसपास आहे, ऍट द मनी स्ट्राईक प्राइस आहे ही. आणि प्रीमियम 30 रुपयांना आहे. आणि हा खूप मोठा डिमांड एरिया आहे. 30 रुपयांना प्रीमियम, आणि हे प्रीमियम आता शून्य होणार आहे. आज एक्सपायरी आहे, पण शून्य होणार आहे ते बरोबर 6 तासांनंतर. म्हणजे एका तासाला 5 रुपयांचा थीटा डिके होणार आहे. म्हणजे मार्केटने टाइमपास जरी केला या ठिकाणी, तासभर मार्केटने टाइमपास जरी केला, तर आपलं 30 रुपयांचं प्रीमियम मॅक्सिमम 25 पर्यंत येईल. आपण अंदाजे स्टॉप लॉस कन्सिडर काय केला? 20. पण आता मार्केट जर वरती गेलं तर हा प्रीमियम वाढणार आहे, कारण की आत्ता गामा इफेक्ट जास्त असतो एक्सपायरी दिवशी. म्हणजे गामा इफेक्ट म्हणजे काय? तर आता इथून इथपर्यंत मार्केट जर गेलं फास्ट गेलं,
तर 20 पॉईंट वरती गेल्यावरती ऑप्शन 10 पॉईंट वाढण्याऐवजी 12 पॉईंट वाढेल. 12 पॉईंट वाढेल म्हणजे 30चा 42 होईल. बघूया, मॅनेज करू. स्टॉप लॉस 20 रुपयांचा आहे आपला, पण स्टॉप लॉस लावायची गरजच नाही. लावू शकतो लावायचा आहे तर, पण जेव्हा तो येईल 20ला इथं, तेव्हा आपण स्टॉप लॉस लावूया. 20 हा अंदाजे स्टॉप लॉस लावलाय. आपण 20च्या अगोदरच एक्झिट करणार मार्केट त्या ठिकाणी आल्यावरती. 2 लॉट आपण घेतलेले आहेत ह्या अकाउंटच्या रिस्क मॅनेजमेंटने. अकाउंटला आपल्या 1 लाख रुपये आहेत, तर त्यातले फक्त आपण 4,000 इन्व्हेस्ट केले. 1 लाख रुपयांचं जेव्हा अकाउंट आहे तेव्हा 4,000 इन्व्हेस्ट केले आणि ह्याच्या बदल्यात आपण अराउंड 2,000 रुपयांचा प्रॉफिट अपेक्षित करतोय. 2,000 रुपयांचा, ह्या 1,500 ते 2,000 रुपयांचा अपेक्षित करतोय आपण 4,000च्या बदल्यात. पण आपण विषय घेतोय ही 1 लाखांचं कॅपिटलला आपण कन्सिडर करून ट्रेड करतोय. आणि ऑप्शन सेलिंगचा विषय येत नाही आज, कारण की प्रीमियम खूप स्वस्त आहे. 40 रुपयांना प्रीमियम आहे, सेल कुठे करता? किती पडणार आहे प्रीमियम मग पडून? तर ह्याच्यावरती पण लक्ष ठेवा. ICICI बँक आपल्याला घ्यायचा आहे सेकंड पुल बॅक वरती लॉंग एंट्री. एकदा कन्फर्म करतो मी त्याला परत एकदा. आणि हा जो ट्रेड घेतला निफ्टीमध्ये नाही बघितला तरी चालेल. 20 रुपयांना मार्केट काय येत नाही. निफ्टीने जेव्हा निफ्टी ही अशी कॅन्डल बनवेल, तेव्हा जाऊन ते प्रीमियम 25, 24, 23, 22 ह्या रेंजमध्ये येईल. तर मग काय टेन्शन नाही. आणि किती एवढा पडला निफ्टी एवढा, तरी आपलं प्रीमियम 20-15च्या खाली जाणार नाही. त्याच्यामुळे प्रॉब्लेमच नाही. स्टॉप लॉस नाही लावला तरी चालेल, पण थोडा अनुभव पाहिजे यासाठी. आणि 2च लॉट घेतलेत फक्त, म्हणून मी नाही लावला स्टॉप लॉस. आणि गरजच नाही ऍक्च्युअली स्टॉप लॉस लावायच्यात. पण प्रत्येक ट्रेडला एक चांगली सवय लावून ठेवायचा स्टॉप लॉस. हेजिंगची गरज नाही. हेजिंग कशासाठी करायचंय? प्रीमियम 25 रुपयांचं ते 30 रुपयांचं घेतोय आपण, 20 रुपयांचा स्टॉप लॉस लावतोय. इन्व्हेस्टच केले 4,000. काय जाणार आहे? 1 लाखातले 4,000 इन्व्हेस्ट केलेत. जाऊन जाणार आहे काय? ICICI बँक बघू काय होते. कारण की आता हे स्टॉक्स सपोर्ट लेवलला आलेत म्हणजेच निफ्टी पण सपोर्ट लेवलला आहे. आपल्याला काय करायचं आता? निफ्टीमध्ये आपण ट्रेड घेतला, कारण सांगितलं मी, फक्त कॅन्डल कन्फर्मेशनच्या अगोदर घेतला. ओके. आणि हा अनुभव पण आपल्याला येतोय की आता ऑप्शन प्रीमियम पडणारच नाही, कारण की त्याच्यामध्ये टाइम व्हॅल्यू शिल्लक आहे ती खूप कमी राहिली. टाइम व्हॅल्यू आणि टाइम जास्त आहे. आता ICICI बँकेने पण ही लिक्विडिटी घेतलीच म्हणायचं. आणि आपला दुसरा आहे विप्रो. आणि विप्रो नाही घेतली अजून. ठीक आहे. ICICI बँक आणि विप्रो याच्यामध्ये जर एंट्री करायची असेल तर मी इथं नाही घेणार एंट्री, कारण की इथं मला 1 लाख रुपये आहे त्या अकाउंटला. काही मजा येणार नाही त्या 2 आणि 3 हजारांच्या प्रॉफिटमध्ये. मी माझ्या मेन अकाउंटला घेईल. मी तुम्हाला सांगेन जेव्हा मी एंट्री घेईन तेव्हा. तुम्ही कुणीही घेऊ नका, तुम्ही फक्त शिका. आता ICICI बँकेची कॅन्डल ही रिव्हर्स होण्याची शक्यता तर कमी आहे. आत्ता जी बनली 2 मिनिटं बाकी आहेत. पण जर रिव्हर्स झाली तर आपल्याला एक हॅमर कॅन्डल दिसू शकते, सेकंड पुल बॅक, ट्रॅप, एव्हरीथिंग. आपण हा ट्रेड करू शकतो. हा ट्रेड मग स्टॉप लॉस येतोय अंदाजे 2 रुपयांचा. तर किती क्वांटिटी घ्यावी लागेल हे आत्ताच कॅल्क्युलेट करून ठेवायचं. 2 रुपयांचा स्टॉप लॉस अंदाजे जर आला तर ICICI बँक, मी काहीच करत नाही बरं का. मी फक्त स्ट्रॅटेजी फॉलो करतोय. डोकं काही लावायचं नाही. जेव्हा ही कॅन्डल रिव्हर्स होईल तेव्हा सेकंड पुल बॅक आणि ट्रॅप सगळं दिसेल आपल्याला. निफ्टी चाललाय वरती, प्रीमियम गेलं आपलं 33 वरती. या ठिकाणी आपल्याला 1500च्या आसपास प्रॉफिट दिसला की आपलं टार्गेटच पूर्ण होईल पाहिजे ते. आणि या ठिकाणी सेटअप जसा पाहिजे आपल्याला तसा बनायला सुरुवात झाली. आणि विप्रोमध्ये कन्फर्मेशन कमी आहेत जरा. ठीक आहे, चलो याच्यामध्येच करू आपण ट्रेड. पण प्रॉपरच कॅन्डल बनली पाहिजे. आणि प्रॉफिट होईल या ट्रेडला की लॉस होईल मला माहिती नाही. कुठल्याच ट्रेडला मला काही माहित नसतं. मी फक्त स्ट्रॅटेजी बनली की ट्रेड करतो. प्रॉफिट लॉस आय डोंट नो. ऑलरेडी एक ट्रेड चालू आहे आपला, ज्याच्यामध्ये आपलं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. वी कॅन एक्झिट हिअर इझी. आता ह्याच्यामध्ये 1:2 पूर्ण व्हायची गरज आहे का? काहीच गरज नाही. ऑप्शनमध्ये झालं, आपण हे अगोदरच बघितलं होतं. झालं ऑप्शनमध्ये. करूया होल्ड थोडं अजून थोडं होल्ड करू. 2100, 2200, 2300, 2500 चाललाय. आता एक्झिट करायची वारी आली आपली. एक लॉट आपण एक्झिट करूयातला. टार्गेट पूर्ण झालं की क्वांटिटी एक्झिट करणे आपलं काम आहे. एक लॉट एक्झिट करतो, एक्झिट केला, डन. किती क्विक ट्रेड झाला निफ्टीमध्ये, इझी. आता याच्या नादात हा मेन ट्रेड जायचा निघून. आता इथं घेतला तर काय होईल? इथं घेतलं तर रिस्क रिवॉर्ड 1:5 घेऊ का?
असे ट्रेड घेतले पाहिजेत ऍक्च्युली, माहिती आहे का? खूप कमी रिस्क आहे याच्यामध्ये. स्टॉप लॉस इथं लावायला लागेल 40च्या खाली. एक लॉट आपण एक्झिट केलाय. स्टॉप लॉस बघू कुठे लावायचा. 40, सध्या तरी 40 इथंच ठेवूया. टार्गेट इथपर्यंत टार्गेट. हा पण एक ट्रेड योग्य आहे सुरू. आणि निफ्टीमध्ये ऑलमोस्ट आपलं टार्गेट पूर्ण झालंय. 2400चा प्रॉफिट आहे. बुक करतो. चलो पूर्ण क्वांटिटी बाय. डन. 1:2 पेक्षा जास्त आपण अचीव केलं. आता काही जादू नाही माझ्याकडे की मी जिथं ट्रेड घेईल मार्केट तिथनं का रिव्हर्स होतं. लॉजिक आहे सरळ सरळ. फक्त ते ऑप्शन्सचा जो विषय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभव पाहिजे. ऑप्शन्स ट्रेड आता आपण केला, भेटला म्हणून केला. ह्याच्या अगोदर 2 ट्रेडिंग सेशन्समध्ये आपण नाही केला. आणि आपण ह्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो पण घेतला व्यवस्थित. आता या ठिकाणी मी माझ्या मेन अकाउंटला अजून एंट्री केली नाही. माझ्या हातात बटन आहे, एंट्री करायची आहे मला. पण व्यवस्थित जरा अजून मजा येत नाही तो ट्रेड घ्यायला. एंट्री तर आहे कन्फर्म. इथं जर एंट्री भेटली ना तर अजून उलट 1:4चा मिळतो रिस्क रिवॉर्ड रेशो. मग हा स्टॉप लॉस गेला तरी चालेल. ₹1 घेतोच असं वाटतं घ्यावा. मी घेतला की सांगतो तुम्हाला. या ठिकाणी मी पूर्ण क्वांटिटी एक्झिट केली. इथं पहा अंदाजे स्टॉप लॉस लावला होता आपण आणि टार्गेट 1:2. 20च्या आसपास स्टॉप लॉस. 10 म्हणजे 500, ₹1000 आसपास आपण रिस्क घेतली होती. किती झाला प्रॉफिट? 2400चा प्रॉफिट केला आपण. अरे यार, आता हे पहा तुम्हाला एक्सप्लेन करतो तोपर्यंत हा ट्रेड चालला हातातून. असं असतं. जाऊ द्या. आज तिसरा दिवस पण आपण प्रॉफिटमध्येच क्लोज केला पाहिजे. आता जर ऑलमोस्ट आपण एका दिवशी किती पर्सेंट प्रॉफिट केला? 2.5% प्रॉफिट केला. ₹2400चा प्रॉफिट म्हणजे आपल्या 1 लाखांच्या अकाउंटला 2.5%चा प्रॉफिट झाला. झालं, मग एवढंच करायचंय. इथं आपण 1:2 घेतला समजा. आता हा ट्रेड सुटला माझ्याकडून किंवा नाही घेतला मी. इथंच घ्यायचा होता कारण की रिस्क रिवॉर्ड रेशो एकदमच भारी, किती मस्त. इथं एंट्री करण्याऐवजी थोडी स्मार्ट एंट्री 1:4 आणि इथपर्यंत टार्गेट का घेतलंय? कारण की हे 0.4%चं टार्गेट आहे. ह्याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे ह्या टार्गेटच्या मध्ये. प्रॉब्लेम हा आहे की हा रेजिस्टन्स. पण हा प्रॉब्लेम नाही, कारण की हा रेजिस्टन्स ऑलमोस्ट 1, 2, 3, 4 वेळा टेस्ट झालेला आहे. तर तो लगेच ब्रेक होऊ शकतो. आता निफ्टीमध्ये आपण जो ट्रेड केला त्याच्यामध्ये हे एवढं टार्गेट घेतलं का? नाही. थोडंसं लॉजिकल बनायचं. जाईल मार्केट, पण अजून स्ट्रक्चर बनलंय का जायचं? नाही. बनायला लावायचं. थांबू जरा. टीव्हीएस मोटर्स. हे पहा, टीव्हीएस मोटर्स आपलं नियोजन आहे सेल करायचं. बघूया आता काय होतंय पुढचा ट्रेड. निफ्टीचं टार्गेट कसं सेट केलं? टार्गेट सेट केलंच नाही निफ्टीमध्ये. निफ्टीमध्ये टार्गेट नव्हतंच. ओपन होता निफ्टी, ओपन. जो जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत. हे आखलेला झोन रेजिस्टन्स आहे जवळचा. आपण मॅक्सिमम तिथपर्यंत टार्गेट घेतला असता हा झोन. कितीला आपण एक्झिट केला? 42ला, 50ला. 50ला एक्झिट केलं, 56 चाललं. तसलं बघायचं नाही. इथं एक्झिट केले चाललंय. हा पुढचा ट्रेड. हा खूप खूप वाईट प्रकारे माझ्याकडून सुटलेला आहे. पण ठीक आहे, बंद. मग आता काय नाही करू शकत. सिस्टीम बंद. मोबाईल दिला ठेवून मी आता. घेतलाच नाही, मिळालाच नाही. एकटा असतो तर घेतला असता. तुम्हाला पण माहिती आहे तुमच्या समोर हे सगळं करून दाखवायला लागते. आणि झाला की एक ट्रेड आपला. 2.5% काढले पण आपण पहिल्या 10 मिनिटात. संपला विषय. किरकोळ. फक्त ते ऑप्शन बाईंग आज आपण केलं. ह्याच्यामध्ये मी काय वापरलं माहिती आहे का? आता हे प्रीमियम चाललंय 57ला. हे बघू नका. हे वाटेल अकाउंट पण लॉग आउट करून टाकतो मी इथनं. पण आता ऑप्शन शिकतो आपण. आता लक्ष द्या मी काय शिकवतोय ते. आता प्रॉब्लेम होतो काय? इथं आपण एक्झिट केलंय. ओके. खूप चांगला प्रॉफिट केला निफ्टीमध्ये 1:2 पेक्षा जास्त. परत अपेक्षा असते की हा प्रॉफिट व्हायला पाहिजे होता. का अपेक्षा आहे? नव्हतीच. मला 2,000च प्रॉफिट करायचा होता. 2,500 मिळाला. आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त दिलं मार्केटने आपल्याला. तरी पण जर आपण ह्याच्या अपेक्षा करतोय तर आपल्यासारखा मूर्ख व्यक्ती कुणीही नाही. मिळेल की, मिळालं काय ते पण मिळेल. पण जी सायकॉलॉजी खराब होते ना मग त्याच्यामुळं, ती सायकॉलॉजी पुढच्या ट्रेडला तुम्हाला टिकून देत नाही मार्केटमध्ये. आता आपण ह्याला बघूया की ह्याचं काय होतंय. मी तर हा ट्रेड नाही घेतला, पण बघू की आहे हा. ठीक आहे, सेकंड पुल बॅक आहे. कॅन्डल बनली हॅमर पिन बार सारखी. इट्स ओके. मी काय सांगतो तुम्हाला निफ्टीचं, या ठिकाणी ट्रेड का घेतला? आता
परत तुम्ही बिगिनर आहात, तुम्ही कितीही अनुभव घेतला असेल तरी आत्ता जर तुम्ही सिस्टीमने ट्रेडिंग करायला सुरुवात केली, जे आपण शिकलोय त्याने, तर तुम्ही असे आत्तापर्यंत 10 सुद्धा ट्रेड केलेले नसतील. असे मी शेकडो ट्रेड केलेले आहेत आणि मी रोज मार्केट बघतोय. मी रोज लेवल्स ड्रॉ करतोय, मी रोज प्री मार्केट करतोय आणि मग मार्केटला ऑब्झर्व्ह करतोय. मी महत्त्वाच्या लेवल्सलाच महत्त्व देतो. आलं मार्केट महत्त्वाच्या लेवलला गेल्यावरती. आता या ठिकाणी मार्केट बिहेवियर कसं करणार? ह्या 2 रेड कॅन्डल्सला घाबरायची गरज नाही. हे पण आपल्याला माहित पाहिजे. हे सगळं येतं अनुभवाने. आता इथं काय ट्रेड घेतला? कन्फर्मेशन आहे का काय? काहीच नाही. ट्रेड घेण्याचं कारण एकच होतं. हा आहे डिमांड एरिया. डिमांड एरियाची लिक्विडिटी घेतली, ओके. कॅन्डल नाही बनली, पण पॉइंट काय आहे की इथून मार्केट खाली पडणार, पण अगोदर थोडं वरती जाणार ना. वरती का जाणार? 2-3 दिवस मागचे मार्केट खाली पडले. तर थोडीशी प्रॉफिट बुकिंग होणार ना. ज्यांनी सेल केले, एवढ्या मोठ्या डिमांड एरियावरती लोक बाय करतील ना, पोझिशन एक्झिट करतील. पहिलं कारण. दुसरं कारण, ऑप्शन प्रीमियमने आपल्याला मदत केली. ऑप्शन प्रीमियम होतं 30 वरती, 28 वरती. ऑप्शन प्रीमियम जर 28 वरती, तर तो पडणार किती? ॲट द मनीचा 28 वरती. आणि 6 तास बाकी आहेत मार्केट बंद व्हायला. म्हणजे तासाला ₹4 थिटाडीके होणार. म्हणजे स्टॉप लॉस पण कमी होत होता आणि मार्केट जर आपल्या अपोजिट गेलं असतं, तरी आपला ऑप्शन प्रीमियम पडला नसता तेवढा. कारण की ऑलरेडी तो पडला होता. 0 पर्यंत चाललायच. ऑप्शन प्राइस बिहेवियर, ऑप्शन प्राइस आपल्याला सपोर्ट करत होती, करणार होती पुढं. म्हणून आपण हा वाला ऑप्शन घेतला. ऑप्शन सेलिंग काय नाही केलं आपण, कारण की प्रीमियम ऑलरेडी 30-40 रुपयांना झालेत. सेल करून काय प्रॉफिट घेणार? प्रीमियम पडणारच नाही. कितीही मार्केट तुमच्या बाजूला गेलं, प्रीमियम पडणार 10 पॉईंट, 20 पॉईंट. शून्य तर होणार ना 10 वाजता सकाळी. हे अनुभव तुम्ही घेतले पाहिजेत. त्यासाठी पेपर ट्रेड करायचे ऑप्शन्समध्ये सुरुवातीला बरेच. त्यातनं शिकायचं, प्रॉफिट बघायचंच नाही. त्यानंतर हळूहळू एक लॉटने सुरुवात करायची. आणि जोपर्यंत परफेक्ट बनत नाही तोपर्यंत लॉट वाढवायचे नाहीत. एका लॉटच्या पुढे जायचंच नाही जोपर्यंत प्रॉफिटेबल बनत नाही कन्सिस्टंट 2 महिने. ह्याच्या मागे सगळ्यात महत्त्वाचं एकच कारण होतं, ऑप्शन प्रीमियम. हाच निफ्टी ऑप्शन कॉल जर 55-60 असता इन्स्टेड ऑफ 30, तर आपण कॅल्क्युलेशन कसं केलं असतं? हाच प्रीमियम जर ₹60 असता, तर 6 तास बाकी आहेत मार्केट बंद व्हायला, तर एका तासाला ₹10 थिटाडीके होणार. मग आपण निफ्टीमध्ये या ठिकाणी ट्रेड नसता घेतला. आपण थांबलो असतो आणि विचार केला असता की अजून आपल्याला कन्फर्मेशनची वाट बघितली असती. विदाउट कन्फर्मेशन ट्रेड नसता घेतला. कन्फर्मेशनची काय वाट बघितली असती? सेकंड पुल बॅक बनू द्या, प्रॉपर कॅन्डल बनू द्या, मग करू. का? कारण की प्रीमियम महाग आहे. थिटाडीके होऊ शकतो. आपण हा ट्रेड घेतलाय, इथं कदाचित मार्केट साइडवेज पण जाऊ शकलं असतं. पण त्याची भीती आपल्याला नव्हती, कारण की थिटाडीके संपला होता पूर्ण. होणारच नव्हतं. 2-3-4 रुपये झाला असता मॅक्सिमम. 1 तास मार्केट साइडवेज गेलं. पण ₹60 प्रीमियम असतं तर ₹10 झाला असता थिटाडीके. तो प्रॉब्लेम होता आपल्याला. आता दुसरा प्रॉब्लेम येतो, हे पहा, प्रीमियम 70ला गेलं. आपण 50ला एक्झिट केलंय, 40ला एक्झिट केलंय. आता इथं डबल प्रॉफिट दिसला असता. ते केलं असतं ना, तर मला तुम्हाला शिकवता आलं नसतं किंवा ह्या गोष्टी एक्सप्लेन नसत्या करता आल्या, फक्त प्रॉफिट दिसला असता. तर पहिलं काम करायचं, हे डायरेक्ट हे करून तुमचं सिस्टीम बंद करून निघायचं बाहेर. किती वाजले आत्ता? 9:45. आत्ता तुमची सिस्टीम बंद झाली पाहिजे. हे जर तुम्ही बघत बसला, ही कॅन्डल तुम्ही संपला, तुम्ही नाही, मी जर ही कॅन्डल बघत बसलो आता आणि मी जर माझ्या मेन अकाउंटला ट्रेड केलाय, तर मी पण काहीतरी चुका करू शकतो. मला सवयच आहे, ट्रेड संपला की त्यात मिनिटाला अकाउंट लॉग आउट करायचं, ऑर्डर्स ज्या आपण टाकलेल्या आहेत त्या कॅन्सल करायच्या, सगळ्या पेंडिंग ऑर्डर्स, आणि इनफ, बंद सिस्टीम. आता तुम्ही बसलाय आपण शिकतोय म्हणून, तर ते आत्तापर्यंत मी 9:30 वाजताच माझा दिवस बंद केला असता आज. हा आपला तिसरा लाईव्ह ट्रेडिंग सेशन आहे. याच्यामध्ये पण आपण 1:2 पेक्षा जास्त प्रॉफिट केला. तिन्हीमध्ये रोज. ठीक आहे, आता पुढचा प्लॅन बघू आपण. आता झालं ते विसरून जा. हे पहा, ऑप्शन्स ट्रेडिंग करणं हे रोजची गोष्ट नाही. जेव्हा संधी मिळेल तेव्हा करायचं असतं. आपण 2 दिवस नाही केलं मागचे, कारण की नव्हती संधी. आज आपण इंटेन्शनली बघितलं निफ्टी, कारण की निफ्टी पण त्या लेवलला आलता. पुढचा प्लॅन काय आहे आपला? पुढचा स्टॉक कुठं? आता आपल्या नियमानुसार अर्धा तास ट्रेड करायचा नाही किंवा 2.5% काढले आज आपण, बास करायचं ट्रेडिंग. पण हे झाले आपले नियम. आता मी तुम्हाला शिकवतोय, तर अजून थोडं थांबू आपण. पुढचं नियोजन करू. टाटा मोटर्सच्या लेवल्स आले का जवळ? नाही, बघायचंच नाही. टीव्हीएस मोटर या ठिकाणी आपण सेकंड पुल बॅकचा प्लॅन करणार होतो, केला असता, पण नाही काय बनलं व्यवस्थित. महिंद्रा लेवल लांब आहेत. आयशर मोटरला आपण शॉर्ट सेल करू शकतो या ठिकाणी सेकंड पुल बॅकच्या आसपास स्ट्रक्चर बनल्यानंतर, कारण की परत हा खूप जास्त स्ट्रेच झालाय आणि याचा एक रेजिस्टन्स या ठिकाणी आहे. बघू काय होते. लगेच घाई गडबड नाही करायची फक्त ट्रेड करायला. या एरियामध्ये रेड लाईन ड्रॉ केली आहे.
तो एरिया किंवा हा पूर्ण एरियाच आत्ता जिथे आहे तिथून त्या रेड लाईनपर्यंत हा पूर्ण एरिया रेजिस्टन्स आहेच. लॉंग अनवाइंडिंगची लेवल पण ॲक्टिवेट झाली आहे. आता आत्ता जी कॅन्डल बनली ह्या सेलरचे स्टॉप लॉसेस पण घ्यायला गेलाय तो वरती. आता घेईल, लिक्विडिटी पण घेईल आयशर मोटर. त्यानंतर बघू आपल्याला कसं काय दिसतंय पुढं, मग प्लॅन करू. ICICI रिटर्न लेवलला आला. रिटर्न लेवलला आला असेल तर आपण परत ट्रेड करायचा प्लॅन नाही करायचा. आता आपण अजून एक पुल बॅक होऊ द्यायचा आणि मग ट्रेड करायचा. मी तर घेतलं नाही या ठिकाणी, पण आता बघू अजून एक पुल बॅक झाला तर घेऊ. विप्रो पण काय प्रॉपर अजून बनलाच नाही सेटअप. गडबड नो गडबड. आयशर मोटरमध्ये आपण शॉर्ट करू शकतो फक्त ही लिक्विडिटी घेतल्यानंतर. TVS मोटरमध्ये तर बनला सेटअप. सेकंड पुल बॅक म्हणजे जसं मी बोललो होतो तसंच. हे दिसतंय का लावलेलं? काय सांगितलं होतं? काय पाहिजे आपल्याला की ह्या कॅन्डलची लिक्विडिटी घेऊन कॅन्डल बनली पाहिजे. बनली का? म्हणजे तुम्हाला एकच करायचंय. तुम्हाला सांगायचंय मार्केटला की मार्केट इथं गेलं पाहिजे आणि मला असा ट्रेड भेटला पाहिजे. तर मी ट्रेड करणार. नाही गेलं तर करायचंच नाही. जातं मार्केट ऑटोमॅटिकली. नाही गेलं तर करायचंच नाही. कोणी सांगितलं जबरदस्ती? गेलं. आता करायचं का? आता थांबू. आता नाही करायचं. का नाही करायचं? तर ही कॅन्डल कशी क्लोज होती ते बघू. दुसरा पॉईंट हे बुलिश प्रेशर आले जरा. ते आपल्याला रिस्की असू शकतं का? घातक ठरू शकतं का? हे सगळं बघावं लागेल. शॉर्ट कव्हरिंग तर सुरू नाही ना झाली हे बघावं लागेल. आणि हो शॉर्ट कव्हरिंग सुरू होते. तर इथं आपण मगाशी सेलिंगचा प्लॅन केलता छोट्या टाइम फ्रेमवरती, पण 15 मिनिटांच्या टाइम फ्रेमवरती बघितलं तर ही जी रेड लाईन मी ड्रॉ केलेली आहे, ही रेड लाईन एक शॉर्ट कव्हरिंगची लेवल दिसते बा आपल्याला. आणि काल बरोबर ह्याच्या खाली मार्केट क्लोज झालं तर एक शॉर्ट कव्हरिंग पण येऊ शकते. मग या ट्रेडला झालं कन्फ्युजन की एकतर हा नाही TVS मोटरमध्ये एक मिनिट, हा तर सपोर्टच आहे की पूर्ण. सेलिंग तर नाही होऊ शकत. आणि कदाचित शॉर्ट कव्हरिंग थोडीफार येऊ शकते. म्हणजे या ठिकाणी आपण सेल पण नाही करू शकत, बाय पण नाही करू शकत. मगाशी केलेला प्लॅन कॅन्सल केला. का कॅन्सल केला? कदाचित मगाशी मी फक्त 5 मिनिटांच्या टाइम फ्रेमवरती बघून प्लॅन केला असेल. म्हणून मला असं वाटलं असेल की या ठिकाणी ट्रेड करायचा. पण हायर टाइम फ्रेमला बघितलं की समजते हा प्लॅन पण चुकीचा आहे. सेल पण करायचं नाही या ठिकाणी. चुकीचा प्लॅन आहे. कारण की हे असं जरा बघितलं आणि ते रेड लाईन दिसते ती सांगते की शॉर्ट कव्हरिंग आणि बाकी गोष्टी सांगतायत सेलिंग प्रेशर. म्हणजे एक थोडक्यात कन्फ्युजिंग एरिया या ठिकाणी मला दिसतोय. तर इथं मी लगेच कुठलाही नियोजन प्लॅन करणार नाही. हिरो मोटोकोमध्ये शॉर्ट कव्हरिंग सेटअप झाला आहे. जस्ट फॉर लर्निंग वी कॅन चेक हिरो मोटो. शॉर्ट कव्हरिंग, लॉंग अनवाइंडिंग, सेकंड पुल बॅक, रिटेस्ट फेल. याच्या व्यतिरिक्त तुमचं ट्रेडिंगच नाही झालं पाहिजे. झाला हा आणि गेला पण. आता नाही याच्यामध्ये लेट एंट्री. आयशर मोटरमध्ये या ठिकाणी सेलर्स इन्व्हाइट करायचं काम चालू आहे मार्केटचं. ऑटो सेक्टरमध्ये आयशर मोटर सगळ्यात जास्त बिअरिश आहे. तर बिनधास्त आपण याच्यामध्ये सेलिंगचा प्लॅन करू शकतो. पण परत गडबड नाही करायची. व्यवस्थित लेवल बघू आपण. जर हे कॉमन लोक असे ट्रेंड लाईन वगैरे काढतात. आयशर मोटरला या ठिकाणी शॉर्ट सेल करेन मी. ह्याची लिक्विडिटी घेतली पाहिजेत त्यांनी त्या पॉईंटची. आता ही ट्रेंड लाईन तर अख्ख्या जगाने ड्रॉ केली असेल. जे अख्ख्या भारतात जगात ट्रेडिंग करतात. ह्याच्या ब्रेकआउटला करणार लोक एंट्री बाईंग आणि आपण करणार सेलिंग. ह्या एरियात रेड लाईन आखली तिथं आपल्याला सेलिंगचे कन्फर्मेशन्स मिळाले की आपण एंट्री करू शॉर्टसाठी. एंट्री करण्याचं कारण एकच आहे शॉर्ट सेलची, कारण हा सगळ्यात जास्त बिअरिश बाकी आहे ऑटो सेक्टरमध्ये. म्हणून तुम्ही स्वतःमध्ये स्किल्स डेव्हलप करा. हे लाईव्ह क्लासेस आपले कंटिन्यू राहतीलच. हे काय किरकोळ काम आहे ट्रेडिंग करायचं. फक्त नियोजन पाहिजे. नियोजन नसेल तर होत नाही ट्रेडिंग. म्हणजे ह्या वीकमध्ये 2 लाईव्ह क्लास घेऊ. म्हणजे तुम्हाला एक एनर्जी बूस्ट भेटेल कसं ट्रेडिंग करायचं काय. तुम्ही करा बाकी 2-3 दिवस ट्रेडिंग. परत पुढच्या वीकमध्ये 2 लाईव्ह क्लास घेऊ. परत बाकी 2-3 दिवस तुम्ही ट्रेडिंग करा. एक दिवस मी एक दिवस तुम्ही असं करा. म्हणजे तुम्हाला पण थोडा कॉन्फिडन्स येईल ट्रेडिंग करताना मदत होईल. आणि जे काय करता ते पाठवा व्हॉट्सअपवरती. आज बघतो मी सगळ्यांची परफॉर्मन्स शीट की कुणी काय परफॉर्मन्स दाखवलाय. आणि तशी मग तुमची पर्सनल व्हॉट्सअपवरती प्रॅक्टिस करून घेतली जाईल. जर तुम्ही पाठवले तुमचे ट्रेडचे स्क्रीनशॉट्स तर. तुम्ही जर रिप्लायच करत नसाल तर मग तुमच्या हिशोबाने चालू द्या काय चाललंय ते. काही प्रॉब्लेम आला तर मग विचारा. बाकी आता आपण या ट्रेडवरती लक्ष ठेवूया. 1:2 किती आहे हा? 1:2
5 नको 5 एवढंच घेऊ आपण 1:4च घेऊ. पर्सेंटेज वाईज टार्गेट 0.4 आहे ना आपलं, बस एवढंच. 1347च्या आसपास, 1347.30-40च्या आसपास टार्गेट. 1:4. 1:2 तर आपण घेतच नाही. मी तर तुम्हाला काय सांगितले, 1:2 घेऊन बाहेर पडायचं. पहिल्या ट्रेडला 1:3, दुसऱ्या ट्रेडला आपण 1:3 पर्यंत ट्रेल केला. निफ्टीमध्ये पण ऑलमोस्ट 1:3, या ट्रेडला तर 1:4 चाललाय. असलं केल्यावरती तुम्हाला 30% ॲक्युरसी पाहिजे प्रॉफिटेबल बनायला, 30%. आणि 40% ॲक्युरसी तुम्ही खूप चांगले प्रॉफिटेबल होणार. आपल्या लाईव्ह क्लासमध्ये सध्या तरी आपली ॲक्युरसी चालली आहे 100%. किती चालली आपली ॲक्युरसी? 100%. 100% नसते कुठल्या ट्रेडरची, लॉसेस पण होतात. होतील, आपले पण स्टॉप लॉसेस जातील. फक्त आपण आपले नियम चुकवायचे नाहीत. बाकी स्टॉप लॉस गेला काहीच नाही फरक पडला पाहिजे. कदाचित तुमच्या आणि माझ्यामध्ये एकच बदल असू शकतो, की मार्केट तुम्हाला चालवतं आणि मी मार्केटला चालवतो. मी मार्केटला चालवतो म्हणजे काय? मार्केटला कोणी चालवू शकत नाही. मला म्हणायचं असं आहे, की मी क्रायटेरिया देतो, की असं झालं तरच मी ट्रेड करणार. मला असा सेटअप पाहिजे, जे की खूपच भारी बनेल मग. तरच. मग काय सेटअप आहे तो? की हा फायनल सपोर्ट आहे. मग ह्या फायनल सपोर्टची पण लिक्विडिटी घेऊन मला बुलिश कॅन्डल दिसली पाहिजे स्ट्रॉंग, तरच मी ट्रेड करणार. मग झालं तसं इथं, मग करा ट्रेड असं आहे. परत निफ्टीमध्ये काय प्लॅन आहे बाबा, की समजा इथं मला परफेक्ट बुलिश कॅन्डल दिसली पाहिजे, ह्याची लिक्विडिटी घेऊन घेतली लिक्विडिटी, परफेक्ट बुलिश कॅन्डल दिसली तर करा ट्रेड, नाही दिसली नका करू. परत आता TVSमध्ये का कुठतरी केलता प्लॅन, काय केलता, की एवढं पडलं ना मार्केट खाली, समजा हा ब्रेकडाऊन झालाय, ह्या ब्रेकडाऊनला मी नाही सेल करणार. मार्केटला वरती येऊ द्या, ह्या ब्रेकडाऊनमध्ये ज्यांनी ज्यांनी सेल केले त्या सगळ्यांच्या मार्केटला स्टॉप लॉस घेऊ द्या आणि मग पुढची कॅन्डल रेड बनवू द्या, मग एंट्री करणार. तेव्हा तरी होतं मार्केट, आलं पण आणि झालं पण सगळं तसं. पण एवढ्या फास्ट आलं वरती, आपला प्लॅन चेंज झाला, आपण नाही केली एंट्री. तर मार्केटला कसं मार्केटने गेलं पाहिजे आणि कसं बिहेवियर केलं पाहिजे हे तुम्ही सांगा स्वतः. तुम्ही मालक आहे तुमच्या पैशांचे. आलं मार्केट तर करा ट्रेड, नका करू, काय गडबड आहे. आता एक ट्रेड आपला झालाय निफ्टीमध्ये. आता दुसरा ट्रेड निफ्टीमध्ये जर तुम्ही आता लगेच शोधायला गेला तर 100% स्टॉप लॉस जाणार. कारण की निफ्टीमध्ये आता कुठलाच ट्रेड नाही. एकच लेवल आहे महत्वाची, ही बॉटमची आणि ही शॉर्ट कव्हरिंगची. आणि निफ्टी आता साईडवेजच मोस्टली गेला पाहिजे, जेणेकरून आपल्याला शॉर्ट कव्हरिंगचा वरच्या बाजूचा ट्रेड मिळेल चांगला. आज नाही, उद्या परवा. इथं आपलं एक नियोजन होणार आहे असं वाटतंय. झालं तर करू ट्रेड, नाही तर सोडून द्यायचा. ही ट्रेंड लाईन ड्रॉ केली पहा, आपण वापरतो का नाही, पण आता सगळ्यांनी ड्रॉ केली असेल बाकीच्यांनी. ब्रेकआउट होतोय ट्रेंड लाईनचं, ब्रेकआउट. कसला भारी सेटअप आहे बघा ते इथं. माझा नाही हा, लोकांचा. ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट, डे हायचा ब्रेकआउट, डे हायचा पण ब्रेकआउट झालाय, ट्रेंड लाईनचा पण ब्रेकआउट झालाय, कॅन्डल पण स्ट्रॉंग आहे, व्हॉल्यूम पण येते, ऑल ओके. करा एंट्री. लोकांनी या ठिकाणी आता एंट्री केलेली आहे बऱ्याच. स्टॉप लॉस टार्गेट काय ठेवतील बरं, हे इथपर्यंत ठेवतील टार्गेट. हे हा ट्रेडचा लोकांचा चालू आहे, याला म्हणूया आपण कॉमन एंट्री. आपला काय प्लॅन आहे? आपला हा प्लॅन आहे, असा प्लॅन आहे आपला. तर लिक्विडिटी तर घेतली मार्केटने डे हायची, स्ट्रॉंग कॅन्डल पण क्लोज केली, ओके. आता आपल्याला एक रिव्हर्सल सेटअप दिसला पाहिजे या ठिकाणी. वेळ लागेल, 10-15 मिनिटं, 20 मिनिटं, तास लागू शकतो. आणि तासाभरानंतर पण नाही भेटणार पाहिजे तशी एंट्री. मार्केट जाईल वरती, जाऊ द्या, आपल्याला काय लॉस होणार आहे का? नाही. पण जर रिव्हर्सल सेटअप बनला आणि कमजोर बनला तरी पण शॉर्ट सेल नाही करायचं, कारण की ह्या ग्रीन कॅन्डल्स पण स्ट्रॉंग आहेत, आता व्हॉल्यूम पण स्ट्रॉंग आहे. रिव्हर्सल सेटअप बनला आणि स्ट्रॉंग बनला कॅन्डल्स रेड, तर मग शॉर्ट करायचं. आणि मग शॉर्ट करून जर SL गेला तर बिंदास देऊन टाकायचा. कारण की आपण पहिल्या दिवशी 3 रुपये कमवले, दुसऱ्या दिवशी 2 रुपये कमवले, आज आपण 2.5 रुपये कमवले, ऑलमोस्ट 2 पकडा. 7 रुपये ऑलरेडी आपण कमवलेत, 1:7 ऑलरेडी आपण घेतलाय. त्या 7 मधला 1 रुपया ह्या ट्रेडला गेला, काही फरक पडत नाही. अजून 4 ट्रेड कंटिन्यू चुकू द्या. आता इथून पुढचे जेव्हा 7 ट्रेड चुकतील, 7 कंटिन्यू, तेव्हा जनता आपण केलेला प्रॉफिट आपला जाणार आहे मागच्या 3 ट्रेडमध्ये फक्त. आणि कंटिन्यू 7 ट्रेड चुकायला काय करावं लागेल? काहीच नाही करू शकत, चुकूच शकत नाहीत कंटिन्यू. अंदाजे केलं तरी कंटिन्यू 7 नाहीत चुकू शकत.
म्हणजे आता इथं मला शॉर्ट सेल करायचंय ना, आणि बरोबर सेटअप बनला शॉर्ट सेलचा, तर मी शॉर्ट सेल करायच्या ऐवजी बाय जरी केलं ना, तरी 10तले 2-3 बरोबर येणारच, उलट ट्रेडिंग केलं तरी. आयशर मोटर ज्या स्पीडने वरती चाललाय ना, मला तर काही म्हणजे बुलिश अजिबातच वाटत नाही. कारण की हे सगळे सेलर्स मरणार आहेत ह्या बुलिश मुवमेंटमध्ये. कारण की कितीतरी दिवस तो पडायचा ट्राय करतोय पण पडत नाहीये. आणि आज आणि काल त्याने भारी भारी कॅन्डल्स बनवल्या, भरपूर लोकांनी शॉर्ट केलं. मार्केट ह्यांना थोडीच प्रॉफिट होऊ देणार आहे. अगोदर ह्या सगळ्यांचे स्टॉप लॉस घेणार, मग खाली जाणार. हे रोजचं नेचर आहे मार्केटचं, डेली. अगोदर मार्केट एक ट्रेंड सेट करतं, मग त्या सगळ्यांचे स्टॉप लॉस घेतं आणि मग त्या ट्रेंडला कंटिन्यू करतं. इथं पण तेच आहे. फॉर एक्झाम्पल ब्रेकडाऊन झाला लॉंग अनवाइंडिंगचा, सगळ्यांनी शॉर्ट केलं, गेलं तर खाली सगळ्यांनाच प्रॉफिट होईल. आता ते वरती येणार, सगळ्यांची एसल घेणार आणि मग बंद जाणार खाली, आणि मग आपण इथे एंट्री केली पाहिजे. अशी स्मार्ट ट्रेडिंग, स्टॉप लॉस जाऊ शकतो स्मार्ट ट्रेडिंग मध्ये पण. ठीक आहे, बघूया. रेजिस्टन्स आहे आत्ता जो आहे तो, ह्याच्यामध्ये शॉर्ट केलं पाहिजे का, तर करू शकतो आपण. प्रॉब्लेम एकच आहे सध्या शॉर्टचा, बुलिश स्ट्रेंथ जास्त आहे, व्हॉल्यूम सपोर्ट करतंय, म्हणून आपण थोडंसं लगेच रिव्हर्स जाणार नाही. तर दिसू द्या काहीतरी परफेक्ट. तर 10-15-20 मिनिटं थांबायला लागेल. हा झोन आता दिसतोय, तो झोन आपला परफेक्ट ड्रॉ झालाय. तर तो झोन आहे रेजिस्टन्स प्लस राऊंड नंबर 7300. म्हणजे जर आपण या ठिकाणी आता शॉर्ट सेल केलं तर आपला स्टॉप लॉस हा 7300च्या वरतीच असला पाहिजे, कॅन्डल कुठेही बनू द्या. या इन्व्हर्टेड हॅमरला समजा ट्रेड घेतला तरी आपला स्टॉप लॉस इथं ठेवावा लागेल आपल्याला, तेव्हा तो सेफ होईल, सेफ. आणि टार्गेट काय सहजच डे लो पर्यंत आपण ठेवू शकतो, इझी आहे. हे नाही, इथपर्यंत पण ठेवू शकतो आपण टार्गेट, कारण की हा लॉंग अनवाइंडिंगचा ब्रेकडाऊन जर असेल तर हा कंटिन्यू होणार मग इथपर्यंत जे काय आहे ते. सध्या तरी आपण इथं जर ट्रेड घेतला तर आपलं टार्गेट स्टॉप लॉस बघू काय येईल. तर हे पहा, 1:2 जबरदस्ती घ्यायची गरज नाही. हे टार्गेट जर घेतलं, पहिलं टार्गेट आपण हेच घेतलं पाहिजे 1:2. पण मार्केटची कॅपॅसिटी इथपर्यंत देण्याची असू शकते. जर मार्केट रिव्हर्स झालं तर सहज मार्केट, हे पण नाही, ते इथपर्यंत पण जाऊ शकतं, कारण की हे लॉजिक लॉंग अनवाइंडिंगचं आहे, ब्रेकडाऊनचं आहे. मग ब्रेकडाऊन झाल्यानंतर मार्केट कंटिन्यू करणार कुठपर्यंत, इथपर्यंत तरी करेल कंटिन्यू. हा प्रिव्हियस सपोर्ट, हा रेजिस्टन्स होता, सपोर्ट बनेल, त्यानंतर इथपर्यंत करणार कंटिन्यू. पण हे एका दिवसात पूर्ण होईल का माहित नाही, कदाचित त्याला 2-3 दिवस पण लागतील. म्हणून आपण एवढं मोठं टार्गेट इंट्राडे मध्ये इनिशियली ठेवत नाही. तर एवढं मोठं टार्गेट आपण प्लान करतोय, म्हणजे अनालिसिस करतोय, पण पहिलं टार्गेट आपण ठेवणार आहे एवढं छोटं. बघू, अजून बनलंच नाही काय, बनल्यानंतर निर्णय घेऊ. इथं जर भेटला रिव्हर्सल ट्रेड, थोडा रिस्की होईल. हे नियोजन आपलं फायनल असेल, डायरेक्ट स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करायचं. हे पहा, स्टॉक ऑप्शन्स तुम्ही का खरेदी करता, त्याचा मला एकच बेनिफिट सांगा, पैसे कमी लागतात. मग तुम्ही असे ट्रेडर आहे का की तुमच्याकडे पैसे नाही, तुम्ही ट्रेडिंग करायला, तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट नाही, बिझनेस सुरू करताय. मी का करत नाही स्टॉक ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग? फायदा जास्त इक्विटीमध्ये आहे. तुम्ही जर इथं ट्रेड घेतला आणि इथं पुट घेतला, इथं फायदा झाला, इथं इथं टार्गेट झालं, तर इथं जो तुम्ही प्रॉफिट करणार आहे तेवढा प्रॉफिट तुम्हाला तिकडे होणार नाही. तिकडे पूर्ण कॅल्क्युलेशन वेगळं आहे. इथं 1,00,000 रुपये लावल्यानंतर आपल्याला 3,000चा प्रॉफिट होईल, तिथं 20,000 रुपये लावून 3,000चा प्रॉफिट होईल. पैशांचा फरक आहे फक्त, कमी पैसे जास्त पैसे. पण तिथं लिक्विडिटीचा इश्यू, तिथं मॅन्युप्युलेशनचा इश्यू, तिथं सर्किटचा इश्यू, म्हणजे सर्किट लागत नाही पण लिक्विडिटीच नाही, तर तुम्ही विकणार कोणाला किंवा खरेदी कोणाकडून करणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथं थीटा डिकेचा इश्यू. वेळ राहिलाय 5 तास आणि ऑप्शन प्रीमियम आहे 59 रुपये. हाय आहे प्रीमियम, हे 59 कमी होणार आहेत पुढच्या 5 तासामध्ये. ह्याचा अर्थ काय माहिती आहे का, 7,300चा पुट ऑप्शन म्हणजे मार्केटच्या खाली राहिलं पाहिजे, आणि मार्केट आत्ता 20 रुपये खाली आहे आणि 30 रुपये टाइम व्हॅल्यू आहे. जर मार्केट वरती जाणार असतं ना आज, म्हणजे असं मोस्टली होतं, जर मार्केट वरती जाणार असतं आज दिवसभर, तर ही पुट ऑप्शनची स्ट्राईक प्राइस मग ऍट द मनी होऊन 0 झाली असती. आत्ताच ते शून्याकडे पळालं असतं, पण झालंय काय,
मार्केटची पुट ऑप्शन जी प्रीमियम महाग आहे, त्याचा अर्थ पुट अजून खाली जाऊ शकतो, म्हणजे मार्केट अजून खाली जाऊ शकतो म्हणून पुट स्टेबल आहे, स्ट्रॉंग आहे. पण ही प्रोबॅबिलिटी फिक्स कन्फर्म नसते 100% की असंच होणार. ठीक आहे, बघूया. मस्त सेटअप या ठिकाणी बनतोय. वाट बघू. आणि हा आपला पुढं नियोजनात असलेला ट्रेड, ज्याच्यामध्ये इव्हिनिंग स्टार बनलेली आहे. परफेक्ट सेकंड पुलबॅक झालेला आहे. व्हॉल्यूम सपोर्ट करत आहे. एव्हरीथिंग इज फाईन, बट आय एम नॉट गोइंग टू टेक एंट्री. अजून एक जर ट्रॅप झाला, ही रेड लाईन करतो मी याला डेंजर झोन. ह्या रेड लाईनची लिक्विडिटी घेतल्यानंतर जर बनला सेलिंगचा सेटअप तर करायचा तर हा तर सेटअप आहेच, मस्त आहे सगळं, पण इथं पाहिजे मला. बाकी हा पण योग्य आहे, सेकंड पुलबॅक आहे. ही पहिली एवढी मोठी रेड कॅन्डल, तिला फर्स्ट पुलबॅक म्हणू शकतो. पण मला थोडी मजा येत नाहीये ह्या कॅन्डल्सकडे बघून. मला एवढा काही कन्फर्मेशन नाही दिसत नाही हा ट्रेड, कारण की ही कॅन्डल थोडीशी कमजोर वाटते मला. कॅन्डलस्टिक्स पॅटर्न असं जर बघितलं आपण, हे असं, तर थोडासा कमजोर कॅन्डलस्टिक्स पॅटर्न वाटतोय. आणि थोडं बुलिश प्रेशर हे जास्त वाटतंय. व्हॉल्यूम पण आले थोडं बुलिश साईडला. थोडासा एक रिस्की पॉईंट असू शकतो, म्हणून आपण ह्या रेड लाईनची लिक्विडिटी घेतल्यानंतर सेकंड पुलबॅक झाला तर ट्रेड करू, हे आपलं नियोजन असेल. आता इथून जर ही कॅन्डल रिव्हर्स जर नाही झाली तर आपल्याला हा ट्रेड मग सोडून द्यावा लागेल. पण इथं नाही घेणार मी, कारण की पहिला ट्रेड असताना हा माझा आजचा तर घेतला असता. पहिला ट्रेड होता आपला निफ्टीमध्ये, जो की इथं. त्यानंतर दुसरा ट्रेड आपला हे. मग थोडं होतं काय, सायकोलॉजी थोडीशी कमी झाली, थोडक्यात मेंटल पॉवर जास्त आहे ना, ती कमी झालेली असते. आता हा जो ट्रेड घेणार मी, आता हे बाकी सगळे ठीक आहे, हे तुमच्याबरोबर किरकोळ ट्रेड घेतले 2-4 प्रॉफिट. आता हा जो मी घेणार याच्यामध्ये मी टाकणार क्वांटिटी, होतो प्रॉफिट. मग तो प्रॉफिट मॅनेज करायला आणि ती क्वांटिटी मॅच करायला मेंटल पॉवर खूप जास्त लागते. आणि मी तुमच्याबरोबर बोलतोय जवळपास 1.5 तास होऊन गेला, 2 ट्रेड पण आपण केले, हे सगळं मॅनेजमेंट पण केलं, तर मेंटल पॉवर कमी झालेली असते. त्याच्यामुळे डिसिजन घ्यायला येत नाही. जेव्हा मी 10 मिनिटांचा ब्रेक घेईल आता आणि त्यानंतर रिफ्रेश होऊन पुन्हा बसीन, तेव्हा जाऊन निर्णय घेता येतात. आता निर्णय क्षमता थोडीशी माझी पण कमी झालेली असते. एकटा असतो तर केला असता ट्रेड एकच कुठला तरी. मग एक तर निफ्टीमध्ये कॉल घेतला असता, विषय दिवस बंद गेला असता 9:30 वाजताच, किंवा हा ICICI बँक घेऊन ठेवला असता, ज्याच्यामध्ये आता आपण स्टॉप लॉस ट्रेल करून कॉस्ट टू कॉस्ट आणला असता. म्हणजे हा ट्रेड पण आपण सक्सेसफुली पूर्ण केला. इथं आपण ठेवला असता आता स्टॉप लॉस, कारण की हे ऑलमोस्ट 1:2च्या पण पुढे गेले टार्गेट. हे नियोजन केलं असतं. रेड लाईन करतो आपण स्टॉप लॉसला. आणि प्रत्येक ट्रेड लॉजिकल आहे, प्रत्येक ट्रेड. आणि घेतला की जातोय आपल्या बाजूला. निफ्टीमध्ये कुठे रेड लाईन आहे? निफ्टीमध्ये हा रेजिस्टन्स आहे. आता मार्केट थोडं थांबणार या रेजिस्टन्सला. माझ्या हिशोबाने आज जर मार्केट दिवसभर थांबलं तर उद्या चांगला ब्रेकआउटचा ट्रेड आपल्याला मिळू शकतो. एंट्री केली आपण कुठं? इथं. असा कुठला ट्रेडर आहे जो इथे एंट्री करतो? आपण सगळे. शिकवली तुम्हाला तर इथं नाही एंट्री, पण आता आपण हा घेतला ICICI बँक. कुठं केली एंट्री? इथं. आहे का दिवसातला बॉटम? एकदम बॉटमला एंट्री करायला शिकवली तुम्हाला मी. तर मोटरमध्ये काल आपण कुठे एंट्री केली? अरे इथं. ही कुठली कॅन्डल आहे? आय टॉपची कॅन्डल. ओके. परवा आपण कुठे एंट्री केली? इथं केली. त्याच्या अगोदर आपण इथं एंट्री केली असती, बिअरिश इंगल्फिंगला वरती कॅन्डलस्टिक्स पॅटर्न. म्हणजे आपण शिकलो डायरेक्ट टॉप आणि बॉटमला एंट्री करायला, जी की आहे आपली सेकंड पुलबॅक ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. तर ही स्ट्रॅटेजी बेस्ट आहे. फक्त त्याच्यामध्ये मास्टर व्हा, 2-4 महिने जातील, लगेच होणार नाही. ओके, चलो मग आजचा क्लास आपण इथंच बंद करू. उद्या परत बसणारच आहे आपण. परत नेक्स्ट वीकमध्ये पण 2 लाईव्ह क्लास घेऊया. ठीक आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. कसा व्हिडिओ वाटला 100% कॉमेंटमध्ये सांगा. जर कॉमेंट तुमच्या जास्त आल्या नाही तर परत मी व्हिडिओ मग अशी टाकणार नाही. मला कळू द्या तुम्हाला अजून काय पाहिजे आणि तसे व्हिडिओ मी पुढे आणीन. दुसरा मुद्दा, आयशर मोटरमध्ये ती ट्रेंड लाईन आखलेली आणि काय नियोजन सांगितलेलं, पुढे काय झालं, हे एवढं परफेक्ट नियोजन कसं काय होतं, त्यासाठी तुम्हाला परफेक्ट प्लॅन बनवता आला पाहिजे. आणि एकच आहे, माझ्याशी तुलना लगेच करायला जाऊ नका. थोडा अनुभवाचा पण विषय असतो. त्याचबरोबर माझा प्री मार्केटचा व्हिडिओ पहा, जो मी ह्याच्या अगोदर टाकलाय. त्याच्यामध्ये आधीच सांगितलं होतं की मी कशा प्रकारे ट्रेड करणार आहे, आणि तसं झालं की ट्रेड केला. निफ्टीची पण लेवल सांगितली होती, बाकीच्या स्टॉक्सची पण लेवल सांगितली होती, आणि तेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये ट्रेड करून दाखवलं. तर ट्रेडिंग हे बंद मार्केटमध्ये 80% करायचं असतं, चालू मार्केटमध्ये 20%च काम असतं. ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये जे काही शिकायला भेटलं त्याच्यावरती काम करा. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. चॅनलला सपोर्ट करा, म्हणजे असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नवीन आणत जाईल. धन्यवाद.